हॅलो फ्रेंड्स, आज आपण हा रोज फ्लावर कसा विणायचा ते बघणार आहोत. तर हा जो आहे तो मी कॉटन यार्नमध्ये विणलेला आहे आणि हा जो आहे तो ॲक्रेलिक यार्नमध्ये विणलेला आहे. पॅटर्न सेम आहे, फक्त आपण उलन आणि हुक साईज वेगवेगळी वापरलेली आहे. तर आज आपण कॉटन यार्ननी फ्लावर कसं विणायचं ते बघूयात. तर या ठिकाणी मी हे कॉटन यार्न घेतलेला आहे, 4 प्लाय आहे आणि 3mm घेतलेला आहे हुक. तर सुरुवातीला आपण स्लिप नॉट घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपण ही स्लिप नॉट घेतलेली आहे. आपल्याला इथे चेन्स विणायच्या आहेत. तर एकूण 140 चेन आपल्याला इथे विणायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला एकूण 140 चेन्स विणून घ्यायच्या आहेत. तर विणून घेऊयात. तर इथे 140 चेन्स विणल्यानंतर अजून एक चेन घ्यायची आहे आणि पुढच्या साखळीमध्ये सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. परत पुढच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे. 140 चेन सोडून दुसरी एक चेन घ्यायची आहे आणि मग सिंगल क्रोशे विणायचे आहेत दुसऱ्या साखळीपासून. तर आपले एकूण सिंगल क्रोशे 140 होतात. तर 140 सिंगल क्रोशे विणायचे आहेत 140 साखळीमध्ये. तर हे अशा प्रकारे आपल्याला विणून घ्यायचं आहे. प्रत्येक साखळींमध्ये एक एक सिंगल क्रोशे. यानंतर मी इथं सिंगल क्रोशे विणलेले आहेत. तर एक साखळी घेऊया तिथे आणि बाजू पलटून घ्यायची आहे. यानंतर खालच्या साखळी जी विणलेली आहे आपण ती धरून आपल्याला 5 सिंगल क्रोशे इथे स्किप करायचे आहेत आणि 6व्या सिंगल क्रोशेवरती ही साखळी आपल्याला धरायची आहे, काउंट करायची आहे आणि 5 साखळ्या स्किप करून 6व्या साखळीवरती एक डबल क्रोशे विणायचा आहे. तर हा एक डबल क्रोशे विणल्यानंतर 5 साखळ्या विणायच्या आहेत. यानंतर हा जो आपण डबल क्रोशे विणलाय त्याच साखळीमध्ये आपल्याला दुसरा डबल क्रोशे विणायचा आहे. तर याच साखळीमध्ये एक डबल क्रोशे विणायचा आहे. यानंतर पुढच्या ज्या साखळ्या आहेत आपल्या त्या आपल्याला स्किप करायच्या आहेत. परत 5 साखळ्या स्किप करायच्या आहेत आणि 6व्या साखळीवरती आपल्याला परत डबल क्रोशे विणायचा आहे. यानंतर 5 साखळ्या विणायच्या आहेत. परत याच ठिकाणी आपल्याला एक डबल क्रोशे विणायचा आहे. यानंतर 5 साखळ्या स्किप करायच्या आहेत आणि एक डबल क्रोशे विणायचा आहे. आणि इथे आपण 5 साखळ्या विणायच्या आहेत. एक डबल क्रोशे घेऊयात. परत 5 साखळ्या स्किप करायच्या आहेत आणि 6व्या साखळीवरती एक डबल क्रोशे. तर हे आपल्याला असं आपल्याला रिपीट करायचं आहे प्रत्येक सिंगल क्रोशावरती. तर विणून घेऊयात. तर इथे मी शेवटचे 4 सिंगल क्रोशे उरलेले आहेत. तर इथे मी
3 सिंगल क्रोशे स्किप करते आहे आणि चौथ्या सिंगल क्रोशेवरती एक डबल क्रोशे घेत आहे. अशा प्रकारे परत बाजू पलटून घ्यायची आहे आणि एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे 5च्या साखळीमध्ये आणि या साखळ्यांमध्ये आपल्याला एकूण 10 डबल क्रोशे विणायचे आहेत. तर जो आपण चेन 5 घेतलेली आहे, तर त्या चेन 5 मध्ये आपल्याला 10 डबल क्रोशे घ्यायचे आहेत. तर इथे मी हे 10 डबल क्रोशे विणलेत. यानंतर हा जो आपण डबल क्रोशेचा घेतलेला आहे जॉईंट आहे, त्या ठिकाणी एक सिंगल क्रोशे, परत पुढच्या 5 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला डबल क्रोशे विणायचे आहेत. तर एकूण 10 डबल क्रोशे इथे विणायचे आहेत आपल्याला. तर हे तर हे 10 डबल क्रोशे झालेले आहेत आपले. चला यानंतर इथे जे जॉईंट आहे आपलं, तर या ठिकाणी एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला विणायचं आहे, सिंगल क्रोशे आणि 10 डबल क्रोशे. तर हे प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला इथं विणायचं आहे. जर तुम्हाला ह्या साखळ्यांमध्ये लीफ करायचे नसतील, पानं विणायचे नसतील, तर तुम्ही इथे शेवटपर्यंत सेम विणू शकता. नाहीतर 10 साखळी आपल्याला इथे स्किप करायचे आहेत पानं विणण्यासाठी शेवटचे. तर इथं मी हे विणून घेतलेलं आहे 13 साखळ्यांमध्ये आणि शेवटचे जे 10 साखळे आहेत ते मी सोडलेले आहेत पानं विणण्यासाठी. तर इथं तुम्ही सोडू शकता किंवा फक्त फुल विणायचं असेल तर तुम्ही हेच कंटिन्यू करू शकता. तर मी इथे हिरव्या रंगाचा धागा घेतलेला आहे आणि स्लिप नॉट घेऊया सुरुवातीला. आणि ही जी पहिली साखळी आपण इथे स्किप केलेली आहे, या ठिकाणी आपल्याला याला जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिंगल क्रोशे घेऊयात. यानंतर एक डबल क्रोशे, यानंतर मोठे खांब विणायचे आहेत आपल्याला ट्रिपल क्रोशे. तर त्यासाठी आपण 2 वेळेला धागा घ्यायचा आहे सुईवरती, हा 1 आणि हा 2. तर अशा प्रकारे धागा घ्यायचा आहे आणि प्रत्येक 2 लूपमधून एकदा काढायचा आहे आपल्याला. तर हा एक ट्रिपल क्रोशे झाला. परत दुसरा ट्रिपल क्रोशे, तर हा 2 ट्रिपल क्रोशे झाले. यानंतर डबल ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत आपल्याला. तर यासाठी 3 वेळेला धागा घ्यायचा आहे. तर हा 2 वेळेला आणि अजून 1 वेळेला. तर असं हे 3 वेळेला धागा घ्यायचा आहे आणि प्रत्येक 2 लूपमधून एकदा आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. या शेवटच्या 2 लूपमधून एकदा. तर हा आपला डबल ट्रिपल क्रोशे झाला. तर अजून एक असा सेम डबल ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. तर 3 वेळेला धागा घ्यायचा आहे आणि 2 लूपमधून आपल्याला एक लूप काढून घ्यायचा आहे.
यानंतर हे थोडंसं ओढून घ्यायचं आहे आपल्याला आणि परत 3 साखळ्या विणूयात आणि परत डबल ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. तर 3 वेळेला धागा घेऊया सुईवरती आणि या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला विणायचं आहे. तर हा एक वेळेला घेतलाय मी. तर अजून एक वेळेला आपल्याला डबल ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. यानंतर 2 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत. तर हा दुसरा ट्रिपल क्रोशे, यानंतर एक डबल क्रोशे आणि नंतर एक सिंगल क्रोशे. तर हे असं आपण एक पान विणलेलं आहे एका साखळीमध्ये. तर हे असं विणून घ्यायचं आहे. यानंतर 3 साखळ्या विणायच्या आहेत. 3. तर या 3 साखळ्या विणल्यानंतर पुढच्या साखळीमध्ये जी 5 चेन आहे त्यामध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचे आहे सेंटरला. परत 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि पुढच्या साखळीमध्ये आपल्याला इथं परत हेच रिपीट करायचं आहे. तर इथं सिंगल क्रोशेने सुरुवात करायची आहे. नंतर एक डबल क्रोशे, त्यानंतर ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. इथे 2 ट्रिपल क्रोशे विणून घेऊयात. यानंतर डबल ट्रिपल क्रोशे विणायचा आहे. तर हा एक विणलाय आपण. तर सेम असाच दुसरा अजून एक विणायचा आहे. तर हे अशाच प्रकारे आपल्याला इकडे रिपीट करायचे आहेत. सेम 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि हेच आपल्याला पॅटर्न इकडं रिपीट करायचं आहे बाकीच्या साखळ्यांमध्ये सुद्धा. इथे सिंगल क्रोशे आणि परत इथे आपल्याला हे विणायचं आहे लीव्स. तर अशाच प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत विणायचे आहेत. तर एकूण 5 अशा प्रकारचे पानं आपल्याला इथं विणून घ्यायची आहेत. तर असे मी 5 पानं इथं विणलेली आहेत फुलासाठी. तर हे असं आपण विणून घेतलेलं आहे. यानंतर याला आपण गोलाकार आकारमध्ये राऊंड करायचा आहे आणि फिरवायचा आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या जशा असतात तशा शेपमध्ये आपल्याला याला सेट करून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही सेट करून घेऊ शकता. आणि याची पानं फुलाच्या सभोवताली येतील अशा प्रकारे आपण याला सेट करायचं आहे. तर अशा गोलाकारमध्ये पानं येतील असं आपण सेट करायचं आहे आणि याला आपण असं याच पद्धतीमध्ये शिवून घ्यायचं आहे. तर या साईडला मागच्या साईडला आपण उलनच्या धाग्यानेच आपण याला शिवून घ्यायचं आहे.
दोन्ही साईडनी सगळे लेयर सेट करून व्यवस्थित दोन्ही लेयर्सला धरून सगळ्या लेयर्सला धरून आपण शिवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी हे शिवून घेत आहे. तर कुठलेही लेयर सुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर थोडंसं त्याचा फुलाचा शेप बदलतो आणि लेयर्स पण सुटून येतात. त्यामुळं प्रत्येक लेयर्समधून आपण अशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे. तर हे शिवून आपण याचे धागे आतमध्ये हाईड करायचे आहेत आणि याला व्यवस्थित शेपमध्ये एकदा सेट केल्यानंतर व्यवस्थित छान दिसतं हे. तर हे आपलं फूल विणून तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडले असल्यास लाईक करा. थँक्यू.